welcome. Sare flashlights Shalu. Please welcome the leader of opposition at Lok Sabha, your future champion of this democracy, Shri Rahul Gandhi. हमें सुधारनी है गलतियां बिके हुए ईमान की, हमें उठानी है वो बात जो युवा के सम्मान की, हमें संवारनी है राह कल के हिंदुस्तान की। बहुत हुआ चलो युवा, हाथ से हाथ जोड़ के जंजीर अन्याय की तोड़ के, झूठ तेरे सब धोखे और नहीं अब चल पाएंगे। एक कल्चरल शॉक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं। कर युवा ख्वाब ये जल जाएंगे, सिंहासन वो हिल जाएंगे। युवा ख्वाब ये जल जाएंगे, सिंहासन वो हिल जाएंगे। छात्रों की गूंज है ये, छात्रों की गूंज, छात्रों की गूंज है ये, छात्रों की गूंज। सिस्टम बदलने के लिए छात्रों की गूंज, शिक्षा व्यवस्था के लिए छात्रों की गूंज, देश के कल के लिए छात्रों की गूंज, तेरे और मेरे लिए छात्रों की गूंज। छात्रों की गूंज है ये, छात्रों की गूंज, छात्रों की गूंज है ये, छात्रों की गूंज। Please welcome Shri Rahul Gandhi. Come on, Pune! Put on your flashlights, make some noise! Hello. Is it working? It's on. सर हमारी आवाज नहीं आ रही, माइक नहीं चल पाएगा. We love you too much. Make some noise! Thank you. Thank you for this wonderful welcome in Pune. Today, काळ राती आली तरी पडलंस पान, डोळ्यामंदी पाणी तरी गळ्यामंदी आणि दिल्लीतली काही मंडळी आली होती आणि त्याच्यामुळे या ठिकाणी यायला थोडासा उशीर झाला, म्हणून तुमची सर्वांची माफी मागते. लेकरं आज या ठिकाणी उपोषणाला बसली आहेत आणि सरकार आंधळा झाल्यासारखं वागतंय. सर्वात प्रथम या गोष्टीचा निषेध. मी लिहिलेलं आहे की आमदार साहेबांनी पण वळून पाहिलं नाही. हा विषय फक्तच महाराष्ट्र सोबतचा नाही आहे, पण पूर्ण देशाचा आहे. आणि राहुलजी गांधी आम्हाला सतत म्हणतात की डरो मत. हा नारा आहे, डरो मत. बिलकुल घाबरायचं नाही. हात पसरून गाड्या सुख येत नाही र, डोळा झाक करून बी दुःख जात नाही र. नशिबाच भोग कुणा चुकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या. साथियों, 4 अगस्त को इन लोगों ने जो जीआर निकाला, जो आदिवासी विद्यार्थियों के खिलाफ था,
आदिवासी विद्यार्थियों का शैक्षणिक भविष्य खत्म करने के खिलाफ था। उसके बाद में जो पूरे महाराष्ट्र में इस शासन के विरुद्ध ट्राइबल जेनजी ने जो आंदोलन इस महाराष्ट्र में खड़ा किया, उसके डर के वजह से इन्होंने अभी 14 अगस्त को जो सुधारित नियमावली निकाली, तो इन्होंने बोला कि जो आपकी 26 साल की अट थी वसति गृह प्रवेश की, वो हम लोगों ने 30 इयर्स कर लिया है। उसके बाद में इन्होंने बोला कि 15 किलोमीटर्स के जो अंदर गांव आते हैं, विलेजेस आते हैं, उस विलेजेस के लोगों को यानी उनके बच्चों को वसति गृह में प्रवेश नहीं मिलेगा। ऐसी अट के लिए हम आंदोलन और जिस तरीके से ये प्रोटेस्ट खड़ा किया है, ये प्रोटेस्ट संगठित और असंगठित दोनों तरीके विद्यार्थियों के लिए ये आंदोलन खड़ा है। संगठित यानी जो हॉस्टल्स में रहता है, असंगठित जो आश्रम स्कूल में रहता है। आश्रम स्कूल की दयनीय अवस्था इतनी बेकार है कि यहाँ के प्रशासन भी आदिवासी विद्यार्थियों के खिलाफ है, यहाँ के मंत्री, यहाँ के आदिवासी आमदार भी आदिवासी विद्यार्थियों के खिलाफ है। इनकी इस तरह की नीति आदिवासी विद्यार्थी सहन नहीं करेंगे। देखिए, इन लोगों ने बोला कि 15 किलोमीटर्स के अंदर जो है आदिवासी विद्यार्थी वसति गृह में प्रवेश नहीं ले सकते। लेकिन मेरा सवाल है इस आदिवासी विकास मंत्री से कि आपके दूसरा विधानसभा रहने के बावजूद भी आप रिजर्व सीट से लड़ते हैं। क्या हमारे लोगों ने आपको जो प्रतिनिधित्व दिया है वो हमारे मांगे, हमारी चीजें, हमारी आवश्यकता के लिए आपको चुन के दिया है? अगर जिस तरीके से हम आपको आमदार बना सकते हैं तो आपको हम गिरा भी सकते हैं। जय सेवा सर्वांना माहीत आहे की गेल्या 4-5 दिवसापासून नागपूर येथे आदिवासी मुलांचं प्रोटेस्ट चालू आहे आणि मला असा प्रश्न पडला की सरकारला जर जागरूक करायचं असलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला पुन्हा प्रोटेस्टचा हा मार्ग का बरं निवडावा? कारण की कधी पण विद्यार्थ्यांच्या हक्काचं कधी पण बोलतो म्हटलं किंवा ऐकायला सरकारसुद्धा तिथे उपस्थित नाही राहत किंवा त्यांच्या ज्या समस्या आहे त्या समस्याच्या निराकरणासाठी, त्याच्या निवारणासाठी सरकारला आपण निवडून देतो। त्या सरकारने त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं आणि सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क साधावा, त्यांच्या गरजा काय आहे, त्यांच्या काय आवश्यकता आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि ज्या विद्यार्थिनी ज्या विद्यार्थिनी आश्रमशाळेमध्ये ज्यांचा हे झाला आहे, जेवढी अपघाती परिस्थिती झाली आहे, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा जीव गेला आहे त्या विद्यार्थ्यांना जिम्मेदार कोण आहे याची जिम्मेदारी पण सरकार घेत नाही आहे। त्यांना त्यांच्या परिवाराला मानधन म्हणून जेवढे पैसे देत आहे ते पैसे एका जीवाचा भरपाई करू शकते का? एका घरचा एक व्यक्ती म्हणजे का यांना पैशाची तुलना करताय हे लोक, याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? हा माझा असा प्रश्न सरकारला आहे, त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करावं, नाहीतर हा जो प्रोटेस्ट आहे हा निरंतर चालूच राहणार आहे। एवढीच माझी विनंती आहे सरकारला। नमस्कार, मी सूरज यात्राम, ऑल इंडिया इंडिजिनस स्टुडंट फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज आम्ही आमच्या आंदोलनाचा 4था दिवस, जवळपास आमचं आंदोलन 15 ऑगस्ट 2026 पासून चाललेलं आहे। महाराष्ट्र शासनाने 5 ऑगस्ट 2026ला जो विद्यार्थ्यांच्या विरोधात काढलेला जो GR आहे, शासन निर्णय आहे, त्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विद्यार्थ्यांचं आंदोलन उभं झालेलं आहे। काही काळा अगोदर तुम्ही बघितलं की ज्या पद्धतीने या देशातला झेंजे इथल्या शिक्षण व्यवस्थेला बदलवण्यासाठी जे काम करतोय, आम्ही आजचा जो आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधात शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये आज ट्रायबल झेंजी उभा झालेला आहे। हे सरकार म्हणतंय की आदिवासीने किती शिकावं, हे सरकार ठरवते की आदिवासीने कसं शिकावं। परंतु मी यांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आम्ही लोक आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की शिक्षण, संघटन आणि संघर्ष, पण हे सरकार म्हणत आहे की कोणत्याही संघटनेत विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार नाही, प्रसार माध्यमांपुढे तुमचे विचार मांडता येणार नाही आणि तुम्हाला संघटन स्थापन करून संघर्ष करता येणार नाही। कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम हे सरकार करत आहे। मला तरी असं वाटते की ज्या पद्धतीने लोकशाही या स्वतंत्र भारताला 80 वर्ष झाले आणि या 80 वर्षानंतर जे सरकार लोकशाहीच्या विरोधात काम करत आहे, कुठेतरी जनसामान्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे। आता 80 वर्षानंतर आता आदिवासी समाज मुख्य प्रवाहामध्ये येण्याचं काम करत असताना सुद्धा यांना माहिती पडलंय की या समाजाचा रीढची हड्डी जी आहे, समाजाचा जो आधार आहे तो फक्त आणि फक्त विद्यार्थी आहे। कारण समाजातल्या शोषित, पीडित, अन्याय झालेल्या लोकांचा आवाज फक्त आणि फक्त आदिवासी विद्यार्थी उचलतात। जसं की
समाज कल्याण विभागामध्ये 30 वर्षाची वयाची अट आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांना म्हणतात हे लोक की तुम्ही 26 वर्षापर्यंत शिका. म्हणजे कुठेतरी आदिवासींचं शिक्षण व्यवस्था कोलॅप्स करण्याचं काम हे लोक करत आहे. ज्या पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचा वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही त्यांना स्वतंत्र स्वयं योजना आहे. समाज कल्याणमध्ये स्वाधार योजना आहे. स्वाधार योजना समाज कल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना 10वी नंतरच स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. परंतु इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांना स्वयंचा लाभ हा 12वी नंतर दिला जाते. म्हणजे जो आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो आदिवासी विद्यार्थ्यांचा 10वी नंतर, तेव्हाच ते ड्रॉपआउट करण्याचं काम सुद्धा हे शासन करत आहे. काही दिवसा अगोदर 9 ऑगस्टला जपतलाई आश्रमशाळा आहे गडचिरोलीमध्ये, तिथं यांच्या अलगर्जीपणामुळं सर्पदंशाने 3 आदिवासी मुली मरण पावल्या आणि 3 गंभीर जखमी होत्या. परंतु आमचे आदिवासी विकास मंत्री असे कुठेही गंभीरतेने आश्रमशाळेशी किंवा वसतिगृहाशी संबंधित विषयांवर बोलताना दिसत नाहीये. आणि लगेच काही दिवसापूर्वी आता जशी त्या घटना घडल्या तसे हे असं लोकांना दर्शवतात की आम्ही ऍक्टिव्ह मोडमध्ये आहोत. परंतु आम्हा विद्यार्थ्यांना असं वाटते की आदिवासी विकास मंत्री हे ऍक्टिव्ह मोडमध्ये नाही तर ऍक्टिंग मोडमध्ये आलेले आहे. आणि विद्यार्थ्यांना ऍक्टिव्ह मोड हवं, ऍक्टिंग मोड नको. कारण गंभीरतेने जे लोक या संघर्षामध्ये आमच्यासोबत आहे त्यांच्या सहकार्याने हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांचं उभं झालेलं आहे. आणि जो आदिवासी विद्यार्थ्यांशी छेडण्याचा त्यांच्या अधिकारावर घात करण्याचा प्रयत्न करत असेल तो आदिवासी आमदार असो की आदिवासी मंत्री असो त्याचा नक्कीच आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचं आंदोलन राजीनामाच नाही, इथली संपूर्ण ट्रायबल संबंधी शिक्षण व्यवस्था आम्ही विकासात्मक बदलवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. हेलो राहुल जी, मैं आपको सबसे पहले बताना चाहूँगी कि मैं सुबह से मुझे बहुत बुखार है, लेकिन उसके आगे की बात ये है कि मैं जो मांजरी में पिछले 10 दिनों से भूख हड़ताल चल रहा है, जो मेरे भाई बहन जो अनशन पर बैठे हैं वहाँ से मैं आई हूँ. तो मुझे कहाँ बैठे हैं? मांजरी में, पुणे में ही. अच्छा, और क्या कारण क्या है? जो हमारी मांगे है वो इसमें लाए हैं. मैं आपको आगे बोलो. तो हमारी मांगे है कि हमें शिक्षा चाहिए. और मैं आपको मराठी में समझाऊंगी ताकि मेरी बात है वो अकेली निशा की नहीं है, वो सब ट्राइबल स्टूडेंट की है, पूरे देश की है, पूरे महाराष्ट्र की है. इसलिए मैं आपको मराठी में बात करके बताऊंगी. आम्ही जे उपोषणासाठी बसलेलो आहोत, आमचे भाऊ आणि त्याच्यामध्ये आमच्या 2 बहिणी देखील बसलेल्या आहेत. आणि त्यातलीच एका बहिणीची तब्येत खूप नाजूक झाली, तिला आज हॉस्पिटलमध्ये नेलंय. आणि हे सगळं असताना देखील जेव्हा आमचे प्रतिनिधी मंत्रालयामध्ये गेले तर तेव्हा जे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत ते काय बोलले असतील तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अंगावर काटा येईल. ते म्हणतात सॉरी, मी याच्यावर काही करू शकत नाही, हे सीएमच्या हातात आहे. मग तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तिथं बसलेत तर तुम्ही जर तिथं आमच्या विकासासाठी बसल्यात आणि तुम्ही जर आमचा विकास साधू शकत नाही तर तुमचा तिथं बसण्याचा अधिकार नाही, हे मी आज ठणकावून सांगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अजून एक सांगेल की ज्या आमच्या भागामध्ये ज्या आश्रमशाळा असतात तिथं जे सेंट्रल किचन पद्धत लागू केली, जसं की एका ठिकाणी जेवण बनणार आणि ते 70-80 किलोमीटर लांब घेऊन जाणार आणि त्यामुळे ते जेवण खराब होतं, त्यामुळे विषबाधा होते. आणि विद्यार्थी आताच एक गोष्ट झाली गडचिरोलीमध्ये, कारण आदिवासी ज्या आश्रमशाळा आहेत त्याच्यामध्ये बेडची सुविधा नाही आहे, पिण्याचं पाणी देखील नाही आहे. त्याच कारणामुळे गडचिरोलीमध्ये विद्यार्थ्यांनी झोपेत असताना त्यांना मण्यार सापाने दंश करून 3 विद्यार्थी मेले आणि 3 विद्यार्थी अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. तर आमची मागणी अशी आहे की त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ॲटलिस्ट 1 कोटीची तरी मदत करा. आणि ह्या सरकारने त्यांची मदत 4 लाखांवर मोजलेली आहे. तसंच आमचं त्यांना एक म्हणजे मागणं आहे की ज्या आमच्या आदिवासी विद्यार्थिनी असतात, तुम्ही जर पाहिलं ते जे आदिवासी हॉस्टेल आहेत ते जे शहरं आहेत जसं की पुणे, मुंबई, तर जे पुण्याचा जो सेंट्रल भाग आहे तिथं नाही आहेत.
मांजरी, कोंडवा, और इस वजह से जो हमारा शिक्षण है, हम जो पढ़ते वो पढ़ने के लिए टाइम ही नाही रहता, क्योंकि 4-4 घंटे हमें वहाँ जाने आने में ही लगते. तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही मागच्या 10 दिवसापासून उपोषणासाठी बसलोय. तर माझी तुम्हाला विनंती आहे की मी तुम्हाला जे आता निवेदन दिलं आहे त्याचा विचार करून तुम्ही आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करून आमचा मागणं सोडवण्याचा प्रयत्न कराल. थँक्यू. तो बताओ ओके, इन्होंने अपने कुछ मुद्दे आपके लिए लाए हैं. तो पहला पॉइंट ये है कि आदिवासी कम्युनिटी से वो बिलोंग करती है और आदिवासी डिमांड्स के लिए आ जाओ. इनके काफ़ी भाई बहन सारे उपोषण पे पिछले 10 दिनों से पुणे में ही बैठे हैं. क्या मेन डिमांड क्या है? इनका डिमांड एक बार प्लीज़ आप फिर से, क्योंकि मेन डिमांड क्या है? मेन क्या डिमांड? जो ट्राइबल जो डिपार्टमेंट है उसने जो GR लागू किया है, जैसे कि जो हॉस्टल में नियमावली होगी वो उसमें लिखा है कि हम मुझे 13 साल तक ही पढ़ सकते हैं, कि 13 साल तक ही हम हॉस्टल में रह सकते हैं. और फर्स्ट डिमांड ये है उनकी कि ये जिस ट्राइबल हॉस्टल्स में ये रह रही है वहाँ पे ऐसा रूल है कि वो सिर्फ 30 इयर्स तक ही वहाँ पे रह सकती है. आफ्टर दैट ये सरकारी हॉस्टल है? हाँ, ट्राइबल कम्युनिटी का जो हॉस्टल होता है वो सभी सरकारी होता है. और ये सारी डिमांड्स ये लोग CM के पास लेके गए और वहाँ से उन्हें बताया गया कि सॉरी हम कुछ नहीं कर सकते हैं. अच्छा. हाँ, तो उनका कहना है कि फिर अगर आप कुछ नहीं कर सकते हो तो आप बैठे क्यों हो कुर्सी पर. और आप क्या चाहती हो, किस एज तक उसको करा जाए? ज़्यादातर 35 एज तक भी हम म्हणजे आम्ही जरी आम्हाला 35 वर्षासाठी पण 35 वर्षापर्यंत जरी दिलं तरी ठीक उनको आहे. 35 इयर्स तक हॉस्टल मिलना चाहिए. 35 इयर्स हो जाएगा तो खुश हो जाओगी? वैसे तो हमें ये एज की लिमिट है वो ही नहीं चाहिए, लेकिन ये सरकार है वो तो आपको भी पता है, लेकिन हम ये चाहते हैं कम से कम ये 35 एज तक भी आ पाए, इसलिए मैंने ऐसे बोला. लेकिन हम मुझे आप वहाँ इनवाइट क्यों नहीं कर देते? हमने आप मुझे वहाँ बुला लो, यस, मैं भी आ जाऊंगा, बैठ जाऊंगा आपके साथ. आम्हाला आवडेल तुम्ही तिथं आलेले, आणि आमच्या मुलांची देखील इच्छा आहे की तुम्ही तिथं यावं आणि आमच्या प्रश्नांवरती बोलावं आणि आमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. वो चाहती है कि आप वहाँ पे आए, वो खुशी खुशी आपको बुलाना चाहती है. मुझे और बुला लो, मैं आ जाऊंगा. ठीक है, थोड़ा दबाव और एक साथ डाल देंगे. मैं और एक बात कहना चाहूंगी, उससे तो आपके होश ही उड़ जाएंगे. जैसे कि हमारे ट्राइबल हॉस्टल होते ज्यादातर वहाँ यहाँ पुणे में गढ़चिरौली, नांदेड़, अमरावती, वहाँ से जो स्टूडेंट आते हैं वो तो हर रोज घर नहीं जा पाते. और जुन्नर जो आंबेगांव वो तो लड़कियाँ जाकर आती है, लेकिन वो जो गढ़चिरौली के स्टूडेंट होते वो नहीं जा पाते. तो हम दिवाली में या किस छुट्टी में गए और 1 महीने से ज़्यादा वहाँ पर रहे तो वो बोलते हैं कि आप फिटनेस सर्टिफिकेट लाए. और वो फिटनेस सर्टिफिकेट क्या होता है कि हमें हमारी प्रेगनेंसी टेस्ट की जाती है, और हम जब इस बात पे आवाज़ उठाते हैं तो वो बोलते हैं कि आपको 1 महीने में, आप शांति से सुनिए क्योंकि ये बात बहुत ही गंभीर है. मैं कहना चाहूंगी कि हम जब उनको पूछते हैं कि ये क्या है, ये क्यों करना है, तो वो बोलते हैं आपको 1 महीने में आपको जानलेवा बीमारी हुई तो, और किस संसर्गजन्य बीमारी हुई तो मैं क्या कहना चाहती हूँ उन प्रशासन को कि आपकी जो स्कूल है, जो आश्रम शाला है, प्राइवेट स्कूल है, सभी स्कूलों में जो 24 घंटे एक नर्स क्यों नहीं रख पाते. थैंक यू, बहुत अच्छा लगा. मुझे बुला लो, मैं आ जाऊंगा. ठीक है, थैंक यू. तो